नमस्कार। आज आपल्या लातूर जिल्ह्याचे कर्तबगार असे पोलीस अधीक्षक श्रीमान अमोलजी तांबे सरांची आम्ही भेट घेतली। मी बालाजी पाटील चाकूरकर। काल लातूरच्या बसस्थानकामध्ये मारुती बिराजदार यांची पत्नी यांचं मीरा भोंडकर ही बसमध्ये चढत असताना काही महिलांनी यांची पर्स बॅग चोरली आणि संबंधित पोलीस स्टेशनचे रेजिटवाड पीआय यांनी त्यांची कसलीही दखल न घेता 2 तास बसून उद्या या परवा या अशा गोष्टी केल्या। पुन्हा नंतर पीआय एसपी साहेबांना फोनवर बोलल्यानंतर 3.5 तासांनी विमान झाला। यांचा 14 तारखेला लातूरून उदगीरला जात असताना नळेगाववरून 5 महिला बसल्या आणि बावलगाव पाटी चाकूर तालुक्यातल्या पाटीवर उतरल्या। यांना भुरळ टाकून यांचे 22 तोळे सोनं गेलेलं आहे। या सर्व लूट प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि भ्रष्ट असलेल्या सुनील रेजितवाड या पोलीस निरीक्षकाची निलंबन करावं या मागणीकरिता आज आम्ही एसपी सरांची भेट घेतली आहे। एसपी सरांनी आमचं सर्वांचं वृत्तांत ऐकलाय, तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत। आजच्या चौकशीच्या माध्यमातून 3 महिला आम्ही जेव्हा आज यांच्या दिवसभर संपर्कात आहोत त्या संपर्कातून 3 महिला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। पण बघूया माल रिकव्हरी होतो का, सोनं रिकव्हरी होतं का, त्याच आहेत का, खात्री करूया। तुम्ही काळजी करू नका, तुमचं सगळं सोनं जे काही गेलेलं आहे ते पोलीस प्रशासन तुम्हाला मिळवून देईल, त्यासाठी तुमचंही मिळवून देईल। तुम्ही कुणाला आता पैसे वगैरे कुणी मागितलं तर देऊ नका। तुमची एकदा लूट झाली, अजून कोणतं लूट करेल, ती लूट होणार नाही याची काळजी घ्या। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या आरोपींच्या तात्काळ मुसक्या आवळा। मी आता या कारभारावर, या लूटमार प्रकरण आता बसस्टँड लातूरमध्ये खूप व्हायला लागले, या विषयासंदर्भात पोलीस महानिरीक्षक नांदेड यांनाही भेटणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि या विभागाचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा मी भेटून या सर्व प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही काळजी करू नका, फक्त संपर्कात राहा, कुणाला काही देवाणघेवाण करू नका, तुमचं सगळं रडू नका, आपण धैर्यानं घेऊ, तुम्हाला न्याय मिळेल एवढं मी सांगतो। धन्यवाद।